तर सोनम, काजल, नेहा पुढे घेतेस काय? थोडं पुढे घे. पावसाची सुरुवात. हे नाही आता व्हिडिओ काढायची का पहिला. हो गाईज, आम्ही फायनली हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम टू अ न्यू ब्लॉग. आणि आता आम्ही चाललो आहोत कनकेश्वरला, म्हणजे पोचलोत. आता आम्ही खाली उभे आहोत इथे आणि खायला वगैरे घेतलं कारण डायरेक्ट वरती भेटेल. सो आम्ही फ्रेंड्स अचानक आम्ही प्लॅन केला आणि फायनली आम्ही जायला निघालो. कोण कोण आहे तुम्हाला मी दाखवते थांब. आणि आंबावडी मग काय 5 जणींना 5. चॉकलेट पाहिजे कोणते देतील ते. तर सोनम, काजल, नेहा आणि अमिषा, तर आम्ही चाललोत आता. खायला वगैरे घेतलं आणि जायला निघतो इकडे वरतीच. एवढी गर्दी कशी काय? आम्ही आता निघालो स्टार्टिंगलाच ते ओम, आणि इकडे गाड्या वगैरे लागल्यात. वरती चढायला आम्ही तिकडे गाडी लावली आणि सगळीजण चढतात. आता आम्ही सुरुवात केली चढायला. स्टार्टिंगलाच कंटाळलो आम्ही. इथे नवीन चेंजेस केलेत, खूप वर्ष आधी आले. सो इथे बघा पर्यंत पोहोचलो. इथे दिसते ओम नमः शिवाय. अजून आम्हाला वर जायचं आहे आणि इकडे कंटाळून बसलो. बेंचेस वगैरे केलेत, ते मस्त केलेत. आणि व्ह्यू बघा गाईज कसला भारी आहे, वरून दिसतोय तुम्हाला. आणि तिथून हार्सक कंपनी दिसते, जी तुम्हाला दिसते ती. तेच. आणि आम्ही पावसाची कधीपासून वाट बघतोय, पण पाऊसच नाही. ऊनच बघा किती आहे, जाम गरमा करते. आणि बसलोत आम्ही इथे जरा बेंच वरती आराम करतो. आणि आमच्यात एक मिसिंग आहे ऋतिका, मी जाम मिस करतोय तिला. काय झाला सेट अजून व्हायला पाहिजे थोडासा. पुढे घेतेस काय? थोडं पुढे घे. काढणं शॉर्ट उभा. किती पावसाची सुरुवात झाली. उठ पटकन बसायचं काय, व्हिडिओ वगैरे करूया आपण. हो गाईज, पावसाची सुरुवात झाली. आता आम्ही वाट बघत होतो आणि फायनली आला पाऊस. हे नाही आता व्हिडिओ काढायची का पहिला. मोठे होते. आंबावडे देते आम्हाला. तुला आम्ही लहानपणीची खेळ आणले खायला. आहे ना तुला? 350 पायऱ्या आमच्या कम्प्लीट झाल्या. अजून आम्हाला जायचं वरती. सो आता किती आहेत अजून? 400 आहेत ना? 450 काय माहिती, आम्हाला पण एवढं माहिती नाही कन्फर्म. पण आता पाऊस येऊन गेला आणि तुम्ही पण या इथे कनकेश्वरला. वरती दाखवेल तुम्हाला मी काय काय. मी तर बऱ्याच वर्षांनी आलेली कधी आम्ही आलेलो असं फ्रेंड्सच. सो चला, लेट्स गो. चला आता. कंटाळलो आम्ही चढून. अजून चढायच्या वरती. काजल विचारी सगळं घेत. तर हिने बघा अजून जाईपर्यंत खाऊची पिशवी काय सोडले नाही. ती पिशवी धरूनच आहे. सगळ्यांचा खाऊ ती. हा, आणि वरती डस्टबिन मध्येच टाकते. असं कागद वगैरे खाली नाही टाकत, तशी हुशार आहे. हे बघा, आम्ही ते कुंडाजवळ आलोत कनकेश्वरला आणि वरती पूर्ण पॅक केले. इथे उड्या वगैरे मारतात म्हणून मला वाटतं त्याच्यासाठी. आणि जास्त पाणी पण नाही आणि काम पण चालू आहे. नाही, मंदिराचं काम चालू आहे. इथे जास्त नाही आले पाणी. ब्रह्मकुंड इथून अगं ना एवढ्या मारू शकतात. कुठे गेली? मारू शकतात, ते बाहेरून पॅक केलंय. हे का इथून नाही केलंय त्याने. चढू शकतात. हे पूर्ण भरतं पण अजून तरी नाही आलं इथे पाणी. का
मासे बघ तिथे किती आहेत पाण्यात तिथे. हो गाईज, आम्ही फायनली पोचलो कणकेश्वरला. खूप वेळाचा प्रवास आमचा होता, सक्सेसफुल झाला फायनली. आणि दिसते तुम्हाला मंदिर आहे इकडे, दुकानं वगैरे आहेत. हे बघ इकडे पण पाणी आलंय, इतकं पण नाही आलंय. हे बघ पाय धुत आहेत पहिले इथे. कुठे जायचं, आतमध्ये जायचं. थंड थंड पाणी तोंड धुतू का, फ्रेश वाटत. तर आता आम्ही मंदिरात चाललोय आतमध्ये. चप्पल कुठे काढायचे? आतमध्ये मोबाईल अलाउड नाही का? हिला पण सगळं माहिती आहे, ऑल डिटेल. हा इथे इथून आहे वाटतं कॅमेरा. आणि आम्ही फायनली आतमध्ये मंदिराचं दर्शन वरती. शंकराचं पेंड. गणपती बाप्पा पण आहे इकडे, शंकर आहे आणि हे मंदिर आहे कणकेश्वरचं आतमधून. आम्ही जरा इथे बसतो, मस्त वाटलं वरती पोचल्यावरती. तर आता आम्ही आतमधून मंदिर दिसते तुम्हाला, आणि इथे आतमध्ये आलेत पण बसलेत पण बरीच जण. आणि बाहेर असा पाऊस पण पडते. दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही यायला निघाला. एवढा पाऊस. चल घे. आता आम्ही आलोत खाली, फायनली उतरलो. 4 वाजले असतील मला वाटते, 3 3:30. आणि आता आम्ही अलिबागला चाललो, हॉटेलला वगैरे काहीतरी जेवतोय. सो भेटूया आपण. आता आम्ही इकडे हॉटेलला आलोत सागर सावलीला आणि जेवतोय वगैरे. आणि ब्लॉग आपला एंड करे, भूक लागले जाम, 4 वाजले. सो ब्लॉग इथेच एंड करते. आणि तुम्ही बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय बाय बाय.